नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वीचा विज्ञान भाग दुसरा. याच्यामधील चौथा लेसन बघतोय, पर्यावरणीय व्यवस्थापन. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, पर्यावरणामुळेच आपण इथे आहोत. म्हणजे आपल्यासारखे जे प्राणी आहेत त्याच्यामध्ये आपण सर्वात बुद्धिमान आहोत. इतर प्राणी हे पर्यावरणाचा ऱ्हास करत नाहीत. फक्त मानव हा एकमेव प्राणी असा आहे जो पर्यावरणाचा ऱ्हास करत असतो. पर्यावरण संवर्धन करण्याची जबाबदारी सुद्धा मानवावरच आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता एन्व्हायरमेंट आपल्याला किती देतं आणि आपण एन्व्हायरमेंटसाठी काय करतो हे सुद्धा आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यापूर्वी 2 सेशन झाले. त्याच्यामध्ये आपण बघितलं की जैविक आणि अजैविक घटक हे एकमेकांवर कशा प्रकारे अवलंबून असतात. म्हणजे पर्यावरणामध्ये असलेले सर्व घटक हे महत्त्वाचे आहेत. कोणत्याही घटकाचा ऱ्हास होऊन चालणार नाही. जर असं झालं तर परिसंस्था बिघडतील आणि परिसंस्था बिघडल्यामुळे एक वेळ असेल की पृथ्वी पूर्णपणे नष्ट होईल. म्हणजे पृथ्वीवरील जे जीव आहेत, सजीव आहेत, ते पूर्णपणे नष्ट होतील. तर ह्याच्यापासून वाचण्यासाठी आपल्याला आपल्या पृथ्वीचं, आपल्या धरणी मातेचं ऋण म्हणून तिचं संवर्धन करणं, म्हणजे पर्यावरणाचं संवर्धन करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा प्रदूषण नियंत्रण महत्वाचे आहे असे का म्हणतात? आता प्रदूषण म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की आपण बघतो रोडवरून खूप अशा गाड्या जात असतात. त्याच्यामध्ये कार्स आहेत, त्याच्यामध्ये बाईक्स आहेत, ट्रक्स आहेत, किंवा आपण बघतो एरोप्लेन उडत असताना सुद्धा त्याच्या मागे धूर येताना आपण बघतो. त्याचप्रमाणे आपण बघतो की वणवे लागलेले असतात. मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, त्यांच्या ब्रॉयलर्स मधून मोठ्या प्रमाणावर धूर बाहेर पडतो. आता या सर्व गोष्टी होत असताना पर्यावरणामध्ये काही नको असलेले गॅसेस एंट्री करत असतात. उदाहरणार्थ सल्फर डायऑक्साईड किंवा आपण म्हणतो नायट्रोजन डायऑक्साईड, अशा प्रकारचे वायू, कार्बन मोनॉक्साईड, अशा प्रकारचे सजीव सृष्टीला घातक असे वायू बाहेर पडत असतात आणि त्याच्यामुळे प्रदूषण होतं. आता हे झालं हवेचं प्रदूषण. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे की मोठे मोठे कारखाने जेव्हा आपली प्रोसेसिंग करत असतात त्यावेळेला त्यांच्या सांडपाण्यामधून भयानक अशी रसायनं बाहेर पडत असतात आणि त्यांच्यावर कोणतेही ट्रीटमेंट करण्यापूर्वीच ते पाणी नाल्यामध्ये सोडलं जातं. आता नाल्यामधून पाणी शेवटी आपल्या नदीला मिळतं, नदीमधून समुद्राला मिळतं. म्हणजे याचा अर्थ ह्या केमिकल्सचा जो घातक परिणाम आहे तो नदीमधील किंवा त्याच्यानंतर समुद्रामधील जैविक सिस्टीमवर ह्याच्यावर होत असतो. म्हणजे अशा प्रकारे हे आपण बघितलं की जलप्रदूषण कसं होतं. त्याच्यानंतर आपण बघितलं जमिनीमध्ये सुद्धा अशा वेगळ्या प्रकारचे रसायनं सोडली जातात आणि त्याच्यामुळे जमिनीमध्ये सुद्धा पाण्याचा स्रोत हा बिघडून जातो आणि म्हणजेच जमिनीचं सुद्धा प्रदूषण इथे होत असतं. आता हे प्रदूषण नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच याच्यावर कंट्रोल घेणं खूप गरजेचं आहे. MPCB आपल्याला माहित आहे, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड, किंवा आपल्या भारत सरकारचा सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे. तर ह्यांच्या मार्फत वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध या कंपन्यांवर लादले जातात किंवा वेगळ्या प्रकारचे निर्बंध आपल्यावर सुद्धा नेहमीप्रमाणे लादले जातात, जेणेकरून आपण प्रदूषित कचरा वातावरणामध्ये सोडणार नाही. आता लक्षात घ्या, पर्यावरण संवर्धनाची का गरज आहे? जर आपण पर्यावरण संवर्धन केलं नाही तर पुढील येणारी पिढी अशा प्रकारची पृथ्वी, म्हणजे ही जी धरणी माता आहे, ती अशा प्रकारे बघू शकणार नाही. आपल्याला माहित आहे कित्येक वर्षापूर्वी डायनासोरचं अस्तित्व इथे होतं. ते कसे होते ऍक्च्युली ते आपल्याला माहित नाही, कारण स्टीफन स्पिलबर्ग यांच्या जुरासिक पार्क या पिक्चर मधून आपल्याला त्यांचं अवाढव्य शरीर दिसलं. ही पण एक संकल्पना होती विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे कोणालाही माहित नाही की डायनासोर कसे होते. तर डायनासोरची रचना आपण अशा प्रकारे असावी असा विचार करतो आणि अशा प्रकारे याच्या पुढे जर आपण पर्यावरण संवर्धन केलं नाही तर इथे असलेले काही पक्षी आणि प्राणी आपण आपल्या पुढच्या पिढ्यांना फक्त पिक्चर मधून दाखवू शकू, त्यांना प्रत्यक्ष दाखवू शकणार नाही. आणि म्हणून पर्यावरण संवर्धनाची गरज आहे. आता पर्यावरण संवर्धनाचे काही कायदे आहेत, ते सर्वांना माहिती असणं खूप गरजेचे आहे आणि याच्यामध्ये लोकांचा सहभाग असणे फार गरजेचे आहे. आता लोकांचा सहभाग म्हणजे कोणता? तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा, आमचा, सर्वांचा सहभाग याच्यामध्ये असायला हवा. इथे पहा, यासाठी आपण जेव्हा शाळेत जातो तेव्हा लहान वयापासून
मुलांमध्ये पर्यावरण विषयी जागरूकता ठेवली गेली पाहिजे, त्यांना त्याची माहिती दिली गेली पाहिजे, जेणेकरून त्यांनाही कळेल की वृक्षतोड का करतात बरे, तर मुलांना ते कळलंच पाहिजे की बाबा आपण जी वयांची पानं वापरतो ती सुद्धा वृक्षापासून तयार होतात. म्हणजे याचा अर्थ आपण जर ती योग्य प्रकारे वापरली, आपण कोणत्याही प्रकारचा त्याच्यामध्ये म्हणजे फुकट न घालवता वापरली, तर या झाडांचा सुद्धा ऱ्हास होणार नाही आणि त्याच्यामुळे पर्यावरण सांभाळलं जाईल. याविषयी जागरूकता आपण लहान मुलांच्या मनामध्ये केली पाहिजे. अगदी लहानपणापासून ह्या गोष्टीचं बीज त्यांच्या मनामध्ये रोवलं गेलं पाहिजे, तरच त्यांना पर्यावरणाविषयी माहिती मिळेल. तर प्रेम, सकारात्मक दृष्टिकोन ही मूल्ये सुद्धा आपण त्यांच्या मनामध्ये रुजवली पाहिजेत, तरच उद्याची पिढी पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करणारी असेल. विद्यार्थी मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे की हा प्रत्येकाचा हा एक भाग आहे जीवनाचा, की त्याने ही जबाबदारी उचलली पाहिजे की मी माझ्या मुलांना पर्यावरणाविषयी सांगेन आणि त्याचप्रमाणे मी सांगत असताना सुद्धा मी पर्यावरणाविषयी म्हणजे माझ्या घराच्या समोर झाडं लावणं किंवा प्रदूषण होत असेल तर प्रदूषण रोखणं, या गोष्टींना मीच आळा घालेन आणि त्याच्यामुळे ह्याची जागरूकता विद्यार्थ्यांमध्ये होईल, त्या मुलामध्ये होईल. अर्थात हे साध्य होण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून जनजागृती होणे खूप गरजेचं आहे. बघा, जसं आपण टोबॅको विषयी संदेश देतो, एड्स विषयी संदेश देतो, त्याप्रमाणे पथनाट्य करून अशा प्रकारे पर्यावरणाविषयी संदेश आपण देत राहायला पाहिजे, ते जागृती होत राहिली पाहिजे. आज जगातील सर्व विकसनशील व अविकसित देशांनी पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. आपण विकसनशील देशावर डेव्हलपमेंट आपली चालू आहे, मग ही चालू असताना आपण पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे का याच्याविषयी काटेकोरपणे नियम पाळले गेले पाहिजेत आपल्याकडून, जेणेकरून पर्यावरण चांगल्या प्रकारे इथे टिकून राहील. इथे पहा, इतिहासात जर आपण डोकावलं, विचार केला तर 1972 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांनी स्टॉकहोम येथे भरवलेल्या मानवी पर्यावरणावरील परिषदेमध्ये पहिल्यांदा पर्यावरण विषयक समस्यांवर चर्चा केली आणि त्यातून युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम म्हणजे त्याला UNEP असं म्हटलं जातं, याची स्थापना केली. नंतरच्या काळात भारतात 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये पर्यावरणीय प्रश्नांवर चर्चा करण्यात येऊन पर्यावरण सुसूत्रीकरण समितीच्या माध्यमातून स्वतंत्रपणे पर्यावरण विभागाची स्थापना केली गेली. आणि विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, 1985 पासून पर्यावरण आणि वन मंत्रालय पर्यावरण आणि वनविषयक कार्यक्रमांचे नियोजन, प्रवर्तन व प्रबोधन करण्याचे कार्य करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपली सुद्धा ही जबाबदारी आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, लता मंगेशकर यांचं एक सुंदर संत तुकारामांचं हे अभंगवाणी आपण ऐकत असतो, त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. वृक्षवल्ली खरंच आमची सगळी सोयरी आहे, तर त्यांचं जतन करणं खूप गरजेचं आहे. जर वृक्षवल्लीचं जतन केलं तर आपल्याला येणाऱ्या पिढ्यांना चांगल्या प्रकारे हा निसर्ग दिसू शकेल आणि त्याच्यावरून पर्यावरणाचा ऱ्हास सुद्धा रोखला जाईल. आता हा एक तक्ता आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक गोष्टीचा विचार करून आपल्याला जे एज्युकेशन आतापर्यंत आपण 3रा सेशन पाहत आहोत, तर हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. त्यापैकी काही तुम्हाला 2 गोष्टी दिलेल्या आहेत, बाकीच्या 4 गोष्टी आपण मित्रांसोबत किंवा आपल्या शिक्षकांसोबत किंवा आमच्या शिक्षकांसोबत चर्चा करून आपण तो सोडू शकता. आज बघा, सर्वत्र पर्यावरणाची होत असलेली हानी आपण पाहत आहोत. तर पर्यावरणाची हानी का होते आणि ते पर्यावरण संवर्धन करण्याची गरज का आहे त्याच्याविषयी हा तक्ता आहे. म्हणजे निसर्गाचा समतोल टिकवण्यासाठी किंवा नैसर्गिक मानवनिर्मित समस्या निराकरणासाठी आणि इतर 4 गोष्टी कोणत्या आहेत त्याच्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचा आहे. हा जो तक्ता आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि त्याच्याविषयी डिस्कशन आम्ही आपल्या बरोबर करू. पर्यावरण संवर्धन आपली सामाजिक जबाबदारी आहे. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मानवाने पृथ्वीवर इतर सजीवांपेक्षा आपले स्थान महत्वपूर्ण केले. मी तुम्हाला आधीच्या 2 सेशन मध्ये सुद्धा सांगत आलेलो आहे की माणसाने आपल्या विकसित बुद्धिमत्तेच्या जोरावर, फक्त माणूस हा एकमेव प्राणी असा आहे पृथ्वी तलावर विद्यार्थी मित्रांनो की त्याचा ब्रेन वेल डेव्हलप्ड आहे. आणि म्हणून आपण एरोप्लेनचा शोध लावला, आपण शिपचा शोध लावला किंवा आपण ज्या सुखसमृद्ध गोष्टी करतील, आता आपण जे माझं लेक्चर तुम्ही बघत आहात त्या मोबाईलचा शोध सुद्धा आपण आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर लावलेला आहे. परंतु हे होत असताना जे टॉवर उभे केले गेले आहेत त्याच्यामधून जे येणारे रेज आहेत त्याचा घातक परिणाम आपल्यावर होत असतो. तर ज्याप्रमाणे आपण आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पृथ्वीवर असलेल्या गोष्टींचा वेगळ्या प्रकारे पुरेपूर वापर करून घेतो, इतर कोणताही प्राणी अशा प्रकारचा वापर करून घेत नाही. आपण बघा, सौर ऊर्जेचा सुद्धा वापर करून घेतो. म्हणजे सूर्याची उष्णता जी आहे
ती सुद्धा फुकट जाऊ नये याच्यासाठी सुद्धा आपण सौर ऊर्जेचा शोध लावलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला जी रात्रीची लाईट मिळते, वीज मिळते किंवा आपल्या नेहमीच्या गरजा भागवण्यासाठी जसं की आपल्याला टेलिव्हिजन पाहायचं आहे किंवा ट्रान्झिस्टर ऐकायचं आहे किंवा इतर गोष्टींसाठी आपण विजेचा वापर करतो, ही फक्त आपण बुद्धी वापरून करत असतो. परंतु हे होत असताना एका बाजूला नाण्याला दोन बाजू असतात विद्यार्थी मित्रांनो, की एका बाजूने आपल्याला चांगल्या गोष्टी दिसत असतील तर दुसऱ्या बाजूला त्याला डिसएडव्हान्टेज हे असतातच. बघा, सुखी समृद्ध जीवन जगण्याच्या प्रयत्नात तो निसर्गाकडून जेवढे घेता येईल तितके घेत राहिला आणि या प्रक्रियेत पर्यावरणाची हानी झाली. विद्यार्थी मित्रांनो, मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर जेवढं काही निसर्गाकडून घेता येईल, अक्षरशः हिसकावून घेता येईल, तशा प्रकारे आपण घेतलेलं आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडवण्याचे काम जर मानवाने केले असेल, जर ते आपण केलेलं असेल, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपल्या ह्या पिढीपासूनच त्या पर्यावरणाचं संवर्धन करण्याचं कामही आपल्यालाच करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनमध्ये पर्यावरणाचं संवर्धन कशा प्रकारे केलं जाईल, पर्यावरणाचं संवर्धन म्हणजे तरी नक्की काय याच्याविषयी वेगवेगळे पैलू पाहिले आणि त्याप्रमाणेच आपण जर त्याचा ऱ्हास केलेला असेल, म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास जर आपण केलेला असेल तर त्याला सांभाळून घेण्यासाठी सुद्धा आपणच जबाबदारी घेतली पाहिजे आणि प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे असं समजून या गोष्टींवर आपण विचार केला पाहिजे. याच्यासाठी प्रत्येक गावागावात, प्रत्येक खेड्यात किंवा शहरामध्ये अशा कमिटीज तयार करून पर्यावरणाचा ऱ्हास कसा रोखता येईल याच्याविषयी विचार केला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे AS विद्यालय म्हणजे एनी टाइम एनीवेअर स्कूल हे एक असं ऑनलाईन कोचिंग इन्स्टिट्यूट आहे. या ऍपच्या माध्यमातून आपण 6वी ते 10वी पर्यंतचा अभ्यास ऑनलाईन करू शकता आणि विविध विषयांच्या तज्ञांचं मार्गदर्शन आपल्याला ह्या ऍपच्या मार्फत मिळू शकतं. आपण ह्या ऍपला रजिस्टर केलेला आहेच. आपल्या इतर विद्यार्थी मित्रांना सुद्धा ह्या ऍप बद्दल माहिती द्या आणि आपलं भवितव्य उज्ज्वल करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे येणारी पिढी जी आहे ती आकलनावर आधारित क्वेश्चनचे आन्सर देण्याची आहे. म्हणजे आपल्याला जर एखादी गोष्ट समजली नसेल तर आपण त्याचा आन्सर लिहू शकत नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही आमच्या AS विद्यालयाच्या ऍपचा वापर करा आणि आपल्या विविध क्वेरींचे आन्सर आपण तज्ञ शिक्षकांमार्फत मिळवा. धन्यवाद.